नमस्कार. आज आपण बनवणार आहोत भाजणीची चकली. तर ह्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे. तर इथं जो ग्लास दाखवलेला आहे या ग्लासाच्या मापाने 4 ग्लास मी तांदूळ घेतलेले आहेत. याच ग्लासाच्या मापाने चना डाळ घेतलेली आहे, अर्धा ग्लास गहू घेतलेले आहेत, मूग डाळ घेतलेली आहे ग्लासभर आणि अर्धा ग्लास ही उडीद डाळ घेतलेली आहे. आता हे आपण सर्व साहित्य काय करणार आहोत, भाजून घेणार आहोत. तर हे साहित्य भाजताना आपण मध्यम आचेवर हे साहित्य भाजून घ्यायचे. चकल्याच्या भाजणीमध्ये मिसळण्यासाठी मी हा मसाला घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये मी धने घेतलेले आहेत 50 ग्रॅम, 25 ग्रॅम ओवा घेतलेला आहे आणि 25 ग्रॅम जिरे घेतलेले आहेत. हे आपण त्या भाजणीनंतर भाजून घेणार आहोत. आता आपण पहिल्यांदा तांदूळ भाजून घेऊ. तर कढईमध्ये मी तांदूळ भाजायला टाकलेले आहेत, ते आपण व्यवस्थित भाजून घेऊ. आपले तांदूळ आता भाजून झालेले आहेत. तर आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊ. आता आपण डाळ भाजून घेऊ. आपण जे भाजणीसाठी साहित्य घेतलेलं आहे, जे भाजून घेणार आहोत, त्याच्यामध्ये भाजताना तेल घालायचं नाही. आता डाळ ही आपण काढून घेऊया. आता आपण गहू भाजून घेऊ. हे सगळं भाजणीचं साहित्य जे आहे ते सगळं मध्यम आचेवर भाजायचं आपल्याला. आपले गहू छानपैकी आता फुटायला लागलेले आहेत, तेही व्यवस्थित भाजून झालेले आहेत. तेही आपण आता काढून घेऊ. मुगाची डाळ भाजून घेऊ. आता मुगाची डाळही आपली भाजलेली आहे, ती आपण काढून घेऊ. आता उडदाची डाळही आपली बऱ्यापैकी भाजून झालेली आहे, ती पण आपण काढून घेऊ. आता धने भाजून घेऊ. धने भाजत आले की आपण त्याच्यामध्ये जिरेही भाजून घेऊ. जिरे भाजत आले की आपण त्याच्यामध्ये ओवा टाकू आणि गॅस बंद करू. याच्यामध्ये मिसळू. आता आपण हे भाजलेलं चकलीचं साहित्य सर्व मिसळून घेऊ, व्यवस्थित मिसळून घेऊ आणि हे थंड होण्याची वाट पाहू. हे थंड झालं की आपण गिरणीतनं त्याला दळून आणायचं. हे जवळजवळ 2 किलो भाजणी माझी तयार झालेली, कारण माझा जो ग्लास आहे तो 250 ग्रॅमचा आहे. आपण जी भाजणी केली होती ती मी गिरणीतनं दळून आणलेली आहे. तर आज आपण त्याच्या चकल्या बनवणार आहोत. तर त्यासाठी मी किलोच्या मापाने हे भाजणीचं पीठ बाजूला काढून घेतलेलं आहे आणि ह्या किलोच्या चकल्या मी तुम्हाला भाजणीच्या करून दाखवणार आहे. त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, तीळ किंवा खसखस आपल्याकडे जे असेल ते ह्याच्यामध्ये मिसळायचं आणि चवीनुसार तिखट. हे मी 1 वाटी तेल गरम केलेलं आहे. तर हे 1 वाटी गरम तेलाचं मोहन घालू. हे पूर्ण तेल आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं. त्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं. गरम तेलाचं मोहन घातल्यामुळं आपल्या ह्या ज्या आहेत भाजणीच्या चकल्या ह्या खुसखुशीत होणार आहेत. तेल गरम असल्यामुळं जरा सांभाळूनच हे पीठ मिसळून घ्यायचे. गरम तेलाचं मोहने आपण ह्या भाजणीच्या चकलीत टाकल्यामुळं आपल्या ह्या चकल्या कडक न होता खुसखुशीत होणार आहेत. आता आपलं मोहनही पूर्ण पिठामध्ये मिसळलेलं आहे. पहा, मोहनही आपलं पूर्णपणे मिसळलेलं आहे. पहा, या पद्धतीचं झालेलं आहे. मुठ बांधित असं लाडूसारखं झालेलं आहे. असं फोडलं तर पूर्ण असं रवाळा झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला लागेल तसं पाणी टाकायचं थोडं थोडं आणि मळून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकून आपण आता हे पीठ मळून घेऊया. या पद्धतीने पहा तुम्ही, आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. तर आता आपण ह्याला 10 मिनिटासाठी झाकून ठेवू. 10 मिनिटं आपण हे पीठ रेस्टला ठेवणार आहोत. 10 मिनिटं झालेली आहेत. 10 मिनिटांनी आपण पाहिल्यावर आपलं हे पीठ घट्ट झालेलं आहे. याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून मळून घेऊ. परत एकदा थोडंसं पाणी टाकून मळून घेतलेलं आहे, मऊ करून घेतलेलं आहे ते पिठाला. तर आता मी हा सोऱ्या घेतलेला आहे. हा चकलीचा सोऱ्या आहे. त्याच्यामध्ये मी ते पीठ असं भरणार आहे. चकलीच्या सोऱ्यामध्ये आपण पीठ घेतलेलं आहे. चकलीच्या सोऱ्यामध्ये आपण पीठ घेतलेलं आहे. त्याच्या आपण आता चकल्या पाडून घेऊया. तुम्हाला लहान पाहिजे लहान, मोठ्या पाहिजे मोठ्या, तुम्हाला जशा आवडतील तशा चकल्या पाडून घ्यायच्या. सावकाश सावकाश चकल्या आपल्याला ह्या गरम तेलामध्ये सोडायच्या. आता आपण ह्या चकल्या तेलामध्ये सोडल्या लगेच हलवायची घाई करायची नाही. तर थोडा वेळ थांबायचं आणि नंतर फक्त असं अलगद फिरवायचं. त्याच्यामध्ये त्या चकल्या अशा एकदा फिरवून घ्यायची. आता त्याला एक पलटी मारून घ्यायची आणि चांगल्या तळू द्यायची. तळताना जास्त हलवायचं नाही.
आणि अशा लालसर झाल्या की त्या काढून घ्यायच्या. आता आपल्या चकल्या चांगल्या छानपैकी लालसर झालेल्या आहेत. आता आपण त्या काढून घेऊ. ह्या पद्धतीने आता आपण सगळ्या चकल्या बनवून घेऊ. आपल्या या चकल्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता याचं स्ट्रक्चर पहा किती खुसखुशीत झालेले आहे. खुसखुशीत झालेल्या आहेत आपल्या चकल्या तयार. मी सांगितलेल्या पद्धतीने आपणही भाजणीच्या चकल्या करून पहा. तुम्ही स्ट्रक्चर पाहिलेलंच आहे. पण ह्या चकल्या तळताना एक काळजी घ्यायची. ती काळजी म्हणजे ह्या चकल्या मध्यम आचेवर तळायच्या. मी सांगितलेल्या पद्धतीने आपणही मी सांगितलेली रेसिपी ट्राय करा. आणि माझ्या चॅनलवर आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.